गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुमचं सगळ्यांचं गुड स्वागत. मॉर्निंग सर. गुड गुड मॉर्निंग. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. थँक यू व्हेरी मच. तुम्ही कन्सिस्टन्सी दाखवत असल्याबद्दल थँक यू व्हेरी मच. यू आर टेकिंग इंटरेस्ट इन काउंट डाऊन टू रिचेस. याच्यामध्ये आपण आपलं लाईफ समृद्ध करत आहोत. आजचा आपला आहे डे 12. सो लेट्स लुक ॲट आजची एक्सरसाइज काय आहे. तो आज आपण तयार करणार आहोत विजन बोर्ड. विजन बोर्ड यासाठी कारण आपल्या मेंदूला चित्राची भाषा कळते. चित्र ज्यावेळेस समोर असतात त्यावेळेस मेंदू हे क्रिएशन मध्ये पॉवरफुली उभं राहू शकतो. वी कॅन क्रिएट थिंग्स पॉवरफुली. सो इफ यू वॉन्ट टू नो समथिंग व्हेरी पॉवरफुली वी हॅव टू मेक पिक्चर्स ऑफ दॅट. सो लेट्स लुक ॲट आजचं नेमकं क्रिएशन काय. सो व्हिज्युअलायझेशन इज द ग्रेट सिक्रेट ऑफ सक्सेस. If you realized the infinite power you have to be, do or have anything you want. So visualization is the great secret of success. If you realize the infinite power you have to be, do or have anything you want, you would never be worried about the money again. You have complete dominion over your world, but you have to realize that for yourself. To realize your infinite power and become master of money, you must first become the master of your own thoughts. Now, this is very important topic. See, एक लक्षात घ्या, अनलेस यू मास्टर युअर थॉट्स, तुम्ही जोपर्यंत तुमच्या विचारांवर मास्टरी मिळवत नाही, द वे यू थिंक त्याच्यावर तुम्ही जोपर्यंत मास्टरी मिळवत नाही, तोपर्यंत तुम्हाला क्रिएशन होणार नाही. कारण वी आर नॉट एक लक्षात घ्या, अबंडन्स ऑफ मनी सुद्धा व्हिज्युअलाइज करता आला पाहिजे. बऱ्याच वेळा आपण म्हणतो की मला खूप भरपूर विपुल पुष्कळ पैसे पाहिजेत, पण त्याचं व्हिज्युअलायझेशन नाही. देर इज नो मेंटल पिक्चर ऑफ इट. अनलेस यू क्रिएट इट, यू कॅन क्रिएट, यू कॅन हॅव दॅट मनी इन रियालिटी. The first step towards mastery of your thoughts requires you to constantly direct your thoughts towards positive when thinking about money. आता एक लक्षात घ्या, आपणच पाहिलेलं आहे की मोस्ट ऑफ द टाइम वी वी लुक ॲट लॅक वेन वी स्टार्ट टॉकिंग अबाउट अबंडन्स. सो मास्टरी कशावर मिळवावी लागेल? तर मास्टरी मिळवावी लागेल की मला सतत अबंडन्सचा विचार करायचा आहे विदाउट थिंकिंग एनिथिंग निगेटिव्ह अबाउट मनी. Today, we are going to direct the phenomenal power of your positive thoughts by using pictures of money on a money vision board. Remember that pictures are an especially powerful way to direct your thoughts because pictures and symbols are the language of subconscious mind. As I said, मेंदूची आणि subconscious mindची language काय आहे? Pictures. So every time you see pictures of money, every time you see pictures of money and wealth, they are implemented into subconscious, the home of your beliefs. When you remove belief of lack, money can pour in from everywhere. जेव्हा तुम्ही लॅकचं बिलीफ रिमूव्ह कराल, कमतरतेचं बिलीफ रिमूव्ह कराल, त्यावेळेस तुमच्या लाईफमध्ये पैसा सगळ्या बाजूनी यायला लागेल. दिस इज द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. You can choose any area of your home for your money vision board, as long it is a place where जिथे तुम्ही ऑफन जाऊ शकाल. वेल यू विल see it often. You could even use your refrigerator to create your money vision board. Collect or print pictures that represent money, such as piles of coins, stack of bills, dollar symbols, or the symbols that represent your currency. Pictures of gold and silver and anything else that represents wealth to you, like your dream car, dream home, etc. The board should be dripping with the images of money and wealth. सी आजच्या डेटला हे खूप सोपं आहे. तुम्ही एआयचा यूज करून यू कॅन क्रिएट दिस व्हेरी इझिली. तुम्ही कुठल्याही जर त्याचा तुम्ही एआयचा जर तुम्ही एखादा इंटरफेअर्स वापरू शकत असाल तर त्याचा वापर करा. क्रिएट युअर मनी विजन बोर्ड अँड
त्याला प्रिंट काढा, छानसं प्रिंट काढा, कलर प्रिंट काढा. प्रिंट काढून तुम्हाला दिसेल तिथे ठेवा. ही एक्सरसाइज थोडंसं तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल, बट डू इट. आय ऑल्सो वॉन्ट यू टू चूज 20 डिफरंट अमाउंट्स ऑफ मनी टू write on your money vision board. Choose a mixture of smaller and larger amounts to feel achievable to you. मग आज काय करा, 100 रुपयापासून अगदी एक काही करोडपर्यंतच्या अमाउंट लिहून काढा. Whenever you manifest one of these amounts, remove it and place a new amount of your choosing. Look at your board frequently. The more you expose your subconscious mind, जितका तुम्ही तुमचा सबकॉन्शियस माइंड या पैसे मनी विजन बोर्डला एक्सपोज कराल, द मोर यू एक्सपोज युअर सबकॉन्शियस माइंड to the images of wealth and prosperity, the faster your subconscious mind will believe that you are wealthy. In the secret movie and book, John SRF tells the amazing story that how he ended up buying the exact house he had pictures of his vision board from 5 years earlier. It wasn't until he found his old vision board in a storage box that he realized he had bought his dream home without even knowing it. That's how incredibly power of this practice is. See, मी ज्या वेळेस हे सिक्रेट किंवा हे मनीच्या विषयी बोलत होतो, त्यावेळेस माझ्यासाठी एक सिल्वर कलरची लांब-लचक कार हे माझं ड्रीम होतं. अँड आय यूज्ड टू ऑल्वेज थिंक दॅट की आय शुड हॅव दिस काइंड ऑफ कार. नंतर मला रिअलाईज झालं, की मी जी कार वापरतोय आणि मी जी कार सहजपणे घेऊन टाकली होती, ती माझ्या व्हिजन बोर्डमध्ये मी कधीतरी टाकलेली कार होती आणि ती मी कधीतरी एवढ्या लांबीची कार, सगळ्यात अशी लांबलचक असलेली गाडी आपण चालवतोय. अँड देन व्हेन आय बॉट अकॉर्ड, त्यावेळेस मला लक्षात आलं, की अरे ही तर माझ्या डोक्यामध्ये ऑलरेडी तयार होते. हे ऑलरेडी मी घेऊन ठेवलं होतं आणि तो कलर पण मी सिल्वर कलर वगैरे मला आवडत होता. तोच कलर त्या ह्याच्यामध्ये तो मॅनिफेस्ट झाला. सो एक लक्षात घ्या, हे जे व्हिजन बोर्डचे आपण बनवतो ना, इथे थोडंसं लहान मूल बाहेर काढा तुमच्यामध्ये. लहान मूल जसं असं डॉक्टर डॉक्टर खेळत असताना दे बिकम डॉक्टर. दे डोंट केअर जग काय विचार करेल वगैरे वगैरे. दे प्ले अँड दे प्ले द गेम ॲज रिअल. लहान मुलांचं सगळ्यात वैशिष्ट्य काय असतं, दे नो दॅट दे आर प्लेइंग गेम, बट दे प्ले इट ॲज रिअल. तुमच्यातलं लहान मुलं आज बाहेर काढा. यू नो यू आर प्लेइंग अ मेंटल गेम, बट यू प्ले इट ॲज रिअल. तुम्ही जितकं हे रिअल म्हणून प्ले कराल, तितकं तुमचं मॅनिफेस्टेशन फास्ट होईल. प्रॉब्लेम हा आहे, की आपण जसजसे अडल्ट होत जातो, वी ट्राय टू बी प्रॅक्टिकल. आणि ते प्रॅक्टिकल जे असतं ना, तेच मॅनिफेस्टेशनच्या विरोधात आहे. कारण यू थिंक ऑफ व्हॉट इज रादर दॅन व्हॉट इट कुड बी. सो त्यामुळे मॅनिफेस्टेशनसाठी जे लागतं, क्रिएशन लागतं, त्या स्पेसमध्ये लागतो आपण. त्या स्पेसमध्ये राहण्याची पॉसिबिलिटी फक्त हे व्हिजन बोर्डमधून तुम्हाला येऊ शकेल. जसं एखाद्या लहान मुलं डॉक्टर डॉक्टर खेळत असताना ते बिकम रिअल डॉक्टर. अगदी ते एखादी दोरी वगैरे पण गळ्यात ठेवून ते स्टेथोस्कोप सारखे वापरतात. वाय? बिकॉज दे आर प्लेइंग द गेम ऑफ बिंग अ डॉक्टर. सो त्याप्रमाणेच आज तुम्हाला तुमच्यातलं लहान मूल बाहेर काढा. क्रिएट अ मनी व्हिजन बोर्ड. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आवडतात ते लिहून काढा. चित्र गोळा करा. नसतील तर त्याचे तुम्ही याच्यावर डाउनलोड करा. Googleवर डाउनलोड करा. प्रिंट काढा. त्यानंतर तुम्हाला आवडणाऱ्या 20 अमाउंट्स पाहिजे असलेल्या 20 अमाउंट्स लिहून काढा आणि एक अमाउंटचा पिक्चर तयार करा. अँड देन क्रिएट अ मेंटल पिक्चर दॅट यू आर तुम्हाला मिळतायत हे सगळं. टेक मेंटल पोझेशन ऑफ द वेल्थ बिफोर यू हॅव इट, असं म्हणलं जातं. अँड देन यू विल रिअलाइज द मॅजिक. जसं जसं एखादी गोष्ट मॅनिफेस्ट होत जाईल, त्याला रिमूव्ह करायला लागा, त्याच्या जागी दुसरी गोष्ट आणायला लागा. सी, तुम्हाला या प्रॅक्टिसेसमध्ये राहिल्यावर कळणार पण नाही, की कधी या गोष्टी मॅनिफेस्ट व्हायला सुरुवात झाल्या. तुम्हाला काही दिवसानंतर तुम्ही स्वतःच म्हणाल, "अरे, हे तर मी त्याच वेळेस विचार केला होता आणि आय गॉट इट." कित्येक जण बिझनेस एक्सलन्समध्ये येतात, विश लिस्ट बनवतात आणि नंतर काही वर्षांनी सांगतात, "हे त्यावेळेस बनवलं होतं, लक्षातच नव्हतं." नंतर परत काही दिवसांनी पाहिली विश लिस्ट, तेव्हा लक्षात आलं, "हे तर आम्ही त्यावेळेस लिहून ठेवलं होतं." आणि एक्झॅक्टली द वे इट वॉज रिटन. दॅट्स द पॉवर. सो आज ही व्हिजन बोर्ड बनवा. तुम्हाला शक्यतो जर शेअर करता आला तर शेअर करा. एआयचा वापर करा. तुम्हाला जर स्वतःला जमत नसेल तर टेक समबडीज हेल्प, बट क्रिएट द व्हिजन बोर्ड. सो दॅट्स द प्रॅक्टिस अलॉंग विथ द रेग्युलर प्रॅक्टिसेस, अफर्मेशन्स अँड टर्न आउट गोइंग मनी इंटू इनकमिंग मनी. या सगळ्या प्रॅक्टिसेस सकट ही पण प्रॅक्टिस करायची. सो एनी क्वेश्चन्स, एनिथिंग दॅट एनीबडी वुड लाईक टू आस्क, शेअर?
हॅलो सर. सर गुड येस, येस, बोला संजयजी. सर कालचं सेशन माझ्या मिस झालं थोडं. तर बरं. काल पण सेशन नव्हतं. आणि सर 21 दिवसानंतर पर मला म्हणजे कंटिन्यू जोडून राहायचं आहे, तर मग तर आपण ना एक लक्षात घ्या, आपण दर महिन्यामध्ये हे सुरू करतोय. एव्हरी ओके मंथ ओके. वी आर हॅव्हिंग दिस 21 डेज प्रॅक्टिस. सो या ग्रुपवर आपण मेसेज टाकतो, ते तुम्ही ग्रुपवर आहात ना? हो सर, हो सर. हा, त्यावर तुम्हाला दरवेळेस नोटिफिकेशन मिळतील. दर महिन्यात आपण 21 दिवसाची प्रॅक्टिस सुरू ठेवतो. ओके ओके सर. राईट. थँक्यू सर. थँक्यू. सर गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, बोला. सर व्हिजन बोर्ड मध्ये तुम्ही सांगितलं की 20 अमाउंट लिहायच्या वेगवेगळ्या. त्याच्या कारणासहित लिहायच्या की नो, नो, असंच यू डोंट नीड टू रिझन एनिथिंग. तुम्हाला काही गरज नाही त्याची म्हणजे लिहायला. असं की मला साडी घ्यायची, ड्रेस घ्यायची, मग त्याची अमाउंट असं नाही नो, की नो, नो. सी, यू हॅव दॅट मनी. तुम्हाला त्याचं काय करायचंय तुम्ही नंतर ठरवा त्याचं. अच्छा फक्त अमाउंट लिहायची आपल्याला. हां, पण व्हिजन बोर्ड जेव्हा वेगळा बनवणार आहात तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्ही ती वस्तू टाकणार आहात. से फॉर एक्झाम्पल गाडी. अ, हम्म, समजा तुम्ही स्टॅक ऑफ सॅरीज टाकू शकता, की या प्रकारच्या सॅरीज माझ्याकडे आहेत. हम्म. नाही. व्हिजन बोर्ड मध्ये ते टाकायचं पण लिहिताना मात्र मग आपल्याला फक्त दोन अमाऊंट लिहायची. दोन हे दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी तयार करायच्यात. एका बाजूला तुम्हाला अमाउंट ऑफ मनी पण हे करायचं आहे. 20 बरं 20 बरं. अमाउंट्स लिहून काढा. ओके ओके चालेल. चालेल राईट. समजलं. ओके थँक्यू. थँक यू. एनिथिंग एल्स? तर त्याला टाइमलाईन काही असणार आहे का? समजा आता हे 2026-27 असं काही या नो, वर्षात नो, नो. व्हावं यू वगैरे. यू डोंट नीड टू पुट द टाइमलाईन. याच्यावर काही गरज नाही टाइमलाईनची. ओके, थँक्यू. या. सी, आता दरवेळेस मी सुद्धा तयार करतोय ना. सी, आय एम गोइंग टू प्रिपेअर इट टुडे. पुढच्या वेळेस ज्यावेळेस मी 21 दिवसाचे लीड करत असेल, त्यावेळेस मी बघेन काही ज्या मॅनिफेस्ट झालेल्या गोष्टी त्या बाजूला काढेन, परत वेगळी बनवेन. सो इच टाइम आय एम प्रिपेअरिंग अ न्यू वन. सो तुम्ही सुद्धा दर महिन्यामध्ये हे रिव्ह्यू घेऊ शकता. ज्या गोष्टी अचीव्ह झाल्या त्या बाजूला काढू शकता. ज्या गोष्टी बाकी आहेत त्या परत घेऊ शकता. सर विजन बोर्ड वॉलवर लावायचं का भिंतीवर? शक्यतो अशा ठिकाणी लावा जिथे तुम्हाला तो दिवसभर दिसेल 2-3 वेळा तरी कमीत कमी. तर मग दिसला शक्यतो पाहिजे का डेलिबरेटली पाहायचा असं तो काही? हा, दोन्ही झालं पाहिजे. सहजपणे दिसला पाहिजे तर तुम्हाला डेलिबरेटली बघण्याची गरज नाही पडणार. से फॉर एक्झाम्पल, तुम्ही त्याला जर मोबाईलचा वॉलपेपर बनवला ना, तर दिवसभरातून तुम्हाला 10 वेळा दिसेल तो. हम्म, आज जर तुम्ही एआयचा वापर केला ना, तर तुमचा सहजपणे तो मोबाईलचा वॉलपेपर बनू शकतो. बरोबर बरोबर. सो यू कॅन यूज इट दॅट वे. ओके सर, थँक्यू सर. ओके. सो चलो, आजचा दिवस एक परत एकदा जोरदार व्हिज्युअलायझेशनसाठी वापरूया. लेट्स क्रिएट लॉट ऑफ फन टुडे. लेट्स बी अ चाइल्ड टुडे. आपल्यातलं मूल बाहेर काढूया आणि लेट्स क्रिएट लॉट ऑफ फन. एक छानसं असं मनोरंजन जसं असतं ना, पीपल, लहान मुलं जसे त्यांच्या विश्वात असतात. सो लेट्स बी इन आवर ओन वर्ल्ड ऑफ क्रिएशन. लेट्स क्रिएट समथिंग दॅट इज मॅजिकल. आणि काहीतरी असं आपण काही तयार करूया की जे आपल्याला मिळालं त्यावेळेस विल बी हॅपी लाईक अ चाइल्ड. सो आजच्या दिवसभराच्या तुम्हाला परत शुभेच्छा. एन्जॉय करा, एन्जॉय द डे. हॅव लॉट ऑफ फन, हॅव लॉट ऑफ क्रिएशन. उद्या परत भेटूया आपण रिझल्ट सकट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर, थँक्यू थँक्यू. सर. सर थँक्यू. थँक्यू थँक्यू सर. सर. थँक्यू. Thank you, sir. थँक्यू Thank सर. you. थँक्यू Thank you, सर. sir. थँक्यू. Thank you, sir.